संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि महाराष्ट्रातील सकल संतांच्या पालखी अर्थात ही पंढरपूरला जाणारी यात्रा पाहून डोळे भरून येत आहेत। याचं कारण असं, हा एवढा मोठा समाज, एवढी मोठी गर्दी, कुठेही धांगडधिंगा नाही, कुठं बेशिस्तपणाचं वर्तन नाही, एका ध्येयानं, एका शिस्तीनं, एका मार्गानं चालणारा हा वारकऱ्यांचा समूह आहे। दुर्दैवानं बऱ्याच जणांना ही गर्दी वाटते, बऱ्याच जणांना हे बेशिस्तपणाचं दिसतं। बरेच जण म्हणतात की वारीमध्ये ट्रॉफिक जाम होतं, पण जे वारीमध्ये ट्रॉफिक जाम होतं असं म्हणतात त्यांना मला सांगायचं आहे, आषाढी आणि कार्तिकीला वारकऱ्यांचा हा समूह एका शिस्तीचं उदाहरण आहे, एका वैचारिक प्रज्ञेचं उदाहरण आहे। भगवंताकडे जाताना, देवाकडे जाताना वारकऱ्यांना आपलंसं करत आणि एकमेकांना माऊली म्हणत, माऊलींमध्ये वारकऱ्यांमध्ये आपण देव म्हणतो, देव मानतो आणि एकमेकांच्या हृदयामध्ये भगवंताला पाहत सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी या ज्ञानोबांच्या प्रमाणाप्रमाणे हे सर्व वारकरी आहेत। एकाही वारकऱ्याच्या मनात द्वेष नाही, एकाही वारकऱ्याच्या मनात राग नाही, एकमेकांविषयी क्रोध नाही, एकमेकांविषयी प्रेम, माया, ममता, आपुलकीचं, अगदी एका परिवारातील सदस्यांपेक्षाही एकमेकांवर जीव लावणारी ही मंडळी आहेत। त्यामुळे आमच्या वारीचा आणि आमच्या या वारकरी संप्रदायाच्या या परंपरेचा आम्हा सर्व तरुण वारकऱ्यांना सार्थ अभिमान आहे। आणि